नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राणा हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। ही माझी शून्य मशागत तंत्रानुसार केलेली शेतीचा प्रयोग आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी मका आली। याच्यात मी मागच्या वर्षी बेड पाडले होते 4.5 फुटाचे। त्याच्यावरती मी कपाशीची लागण केली होती आणि कपाशी ज्यावेळेस निघाली त्यावेळेस मी उपटतो शक्यतो आपण उपटली नाही, तिला फक्त कापून घेतली आणि त्यानंतर उन्हाळ मक्काची लागवड केली। न नागटी करता न काही करता। हे बघा मक्का आता हे दिसतंय। हे बघा, सर्व खाली होल तयार झाले, एकदम उधई खाती किंवा जी इतर जीवाणू आहे ते सर्व होल करता खाली, आणि एकदम नरम जमीन झाली। नरम जमीन झालेली एकदम छान असं मुळ्या पण म्हणजे खाली जायला मक्काला पण छान असा नरम बेड झाला। तुम्हाला पुढे पण दाखवतो। इथे एका जागेवर दिसत असेल तुम्हाला, इथं आहे हे मागच्या वर्षीचं कपाईचं खोड। बरोबर, कपाईचं खोड आहे, हे पूर्ण खाली खाऊन घेतलंय। याला पूर्ण जीवाणूंनी सडत आलाय, पूर्ण हे खालून एकदम मोकळं झालंय, आणि जसं जसं सडत जाईल तसं हे पोकळ होत जाईल। आणि हे आता मक्काचं खोड आहे, उन्हाळ मक्काचं, हे पूर्ण मोकळं झालंय, एकदम सडलंय, म्हणजे पूर्ण जीवाणू याच्यामध्ये तयार झाले। आता हे होल तयार होता असे जमिनीमध्ये, असे पूर्ण हे आतमध्ये होल आहे, त्यानुसार आपली हवा खेळती राहते जमिनीतली। हे बघा, हे कपाशीचं मागच्या वर्षाचं कापून घेतली ती फक्त कापताना थोडी 1-1.5 इंच जमीन लेवलपासून अशी छोटी कापायची, म्हणजे जास्त फुटत नाही तिला, म्हणजे वाळून जाते। आणि ज्यावेळेस उन्हाळ मक्का ही हार्वेस्टिंग केली किंवा काढली बाहेर, त्यावेळेस फक्त त्याच्यानंतर मी कपाशीच्या काड्या जमा केल्या। म्हणजे ज्यावेळेस कपाशी कापली त्याच्यानंतर त्या काड्या फक्त ह्या बेडमध्ये टाकल्या होत्या मी आतमध्ये, आणि इथं लगेच उन्हाळ मका लागवड केली। त्याच्यानंतर ती मका निघाल्यानंतर त्या काड्या जमा करून मी थोड्या कमीच होत्या, कारण ते पूर्ण त्याचं खत झालं तयार बेडमध्ये, आणि नंतर ही मका लागवड केली काहीच न करता। पूर्णपणे सेंद्रिय शेती सारखा प्रयोग आहे हा, आणि बेड एकदम नरम असतं। आता याला मी मागच्या वर्षापासून वखर नाही, नागर नाही, काहीच नाही, तरी पण बघा बेड कसा आहे, एकदम नरम, अतिशय छान। खंडागळे सरांनी योग्य मार्गदर्शन दिलं। तंत्र समन्वयक आपले संभाजीनगरचे, वेळोवेळी त्यांनी माहिती दिली। पूर्ण 2.5 एकरचा प्लॉट आहे। बघा, पूर्ण अशी तयार झालेली। आता 17 मे रोजी लागवड केली आहे मकाची। 5101 हायटेकचा वाण आहे।
फक्त याचं सुरुवातीला मक्का उगवणीपूर्वी तणनाशक मारलं होतं. मक्का ज्यावेळेस आपण लागवड करतो 72 तासाच्या आत त्याच्यावर अट्राझिनची फवारणी केली. नंतर 25 दिवस झाले त्यावर मी कॅरोबीज किंवा आपण पिंजर म्हणतो, पिंजरची फवारणी केली. नंतर एकदम असे मोकळं गवत पूर्ण आणि थोडा माझा ठिकठिकाणी हे दिसत होतं लवाळा, त्याच्यावर मी सॅम्पराचा वापर केला. जिथं लवाळा तिथंच मारला, ते फवारणी केली. पूर्ण हा लवाळा संपून गेला, म्हणजे पूर्ण मरून गेला आहे, पूर्ण गाठीसहित काहीच नाही राहिलं. क्वचित राहिला जरी असला थोडाफार तर त्याची काय अडचण नाही सध्या, तो पण मरतोय अजून, त्याची पूर्ण वाढ संपली आहे, पूर्ण मेला आहे तो. चला, धन्यवाद.